बाप रे रूपा, केवढा अभ्यास करतेस? अगं सागर आणि त्याच्या मित्रांचं सबमिशन कंप्लीट करते मी. काय? मुक्ता तुला माहिती आहे, रोज डेच्या दिवशी त्याने मला लाल गुलाब दिला आणि हे कंप्लीट करायला सांगितलं. मला तो इतका आवडतो, मी लगेच हो म्हणाले. रूपा, तू काय वेडी बेडी झाली आहेस का? अगं तुला सागर सारखा मुलगा कसा आवडू शकतो? आणि त्यासाठी तू एवढी मेहनत घेतेस? हो. मला कशाला, आम्ही काय केलं? सरदेसाई झालं एकदा पोरीचं ऍडमिशन. अहो कालच पैसे भरले. अरे क्या बात आहे कदम. आणि हो, या टर्मला पैसे भरलेस, नेक्स्ट टर्म पासून माझ्याकडनं पैसे घे जा. अहो पर अरे काही टेन्शन घेऊ नकोस पैशाचं. तू पोरीला सांग की फक्त अभ्यास कर. हा, लय उपकार झाले बघा. मी येऊ, थोडंसं काम आहे. हा, उद्या न चुकता पेढे आणतो. सावकाश दे. हो. अरे वेडा आहेस काय? आणि हे काय मदत लागली तर सांग. बघा, हे लोकांना सांगतायत अभ्यास कर म्हणून. अरे मी अभ्यास केला नाही ना तरी आयुष्यभर दुधात उपात लोळेन एवढे पैसे आहेत घरी, समजलं ना? पण तिचं काय रे, एक तर आधीच अशा लोकांमध्ये पोरींना शिकवण्याची बोंब असते, त्यात हा बिचारा शिकवतोय तर शिकू दे ना तिला. म्हणून त्याला सांगितलं की कसलीही काळजी करू नकोस, पैशाची तर अजिबातच नाही. पैसा काय रे, आज आहे उद्या नाही. इमोशनल झालाय खूप सागऱ्या तू आज. गप्रे. अरे ती रूपा बघा, लायब्ररीत झपाटल्यासारखी लिहित बसली. बघितलं कशा बिंडोग असतात पोरी. एका गुलाबावर खरडत बसली आहे लायब्ररीत. प्रेम करतेस ना माझ्यावर, आता भर प्रेमाचा दंड. सांगता नाही येत सागऱ्या. नाना करते प्यार हो जाएगा. आणि बाय द वे तू तिला डेटला घेऊन जाणारस ना? वेड्यास का तू? मी हिला डेटला घेऊन जाणार? अशा पोरींना फक्त कामासाठी जवळ करायचं. मी या कदमचा पोरगा असतो तर आली असती माझ्याकडे गुलाब घेऊन. अशा पोरींना फक्त कामासाठी जवळ करा आणि काम झालं की राम राम ठोका. काय ठीक आहे. हा आदेश आहे की अरे रवी? सगुले, सरदेसाई डेअरीने कामाच्या दृष्टीने जे आदेश काढले असले तरी अरे रवीची भाषा कधी केलेली नाही. हे तुमच्या सगळे कामगार मान्य करतील. आणि युनियन लीडर म्हणजे केव्हाही कुठेही घुसून अरे रवीची भाषा वापरून बोलण्याचा परवाना दिलेला नाही. जे काय सांगायचं असेल ते अत्यंत शांत विनम्रपणे सांगा. कामगारांच्या हिताची हक्काची जाणीव नसती तर आम्ही तुम्हाला युनियन काढून दिली असती. यांत्रिकीकरणाला विरोध कशासाठी केला, कुणासाठी केला आम्ही? पण त्याबद्दल आम्ही काय बोललोय काय? पण काही न बोलतो बरंच बोलतो तुम्ही चौगुले. कामगारांना बोलायला होता तुम्ही. हे कोणी दिलं तुम्हाला? तिथे बाहेर बोर्डावर लावलं होतं. काय म्हणतायत ते बघा ना. त्यात एखादा कामगार जर अकार्यक्षम वाटला तर त्याला काढून टाकण्यात येईल. आता मला सांगा, हे कोण आणि कसं ठरवणार अकार्यक्षम? अरे म्हणजे जे नको त्यांना हा स्टॅम्प मारून बाहेर फेकून द्यायचा कट दिसतोय मॅनेजमेंटचा. मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकतोय. लक्ष घालतो मी पर्सनली. तुम्ही जा आता. जा सांगितलं ना, कामाला लागा. ठीक आहे. पालकांना आत पाठवा.
काय पालकर? नोटीस दिवाकर साहेबांनी लावायला सांगितली होती. सरदेसाई डेअरीमध्ये पोस्टाच्या पाकिटावर 4 आण्याचा स्टॅम्प लावायचा झाला तरी गोवर्धन प्रभूंची सही लागते, याची कल्पना आहे ना तुम्हाला? काय म्हणतोय मी, कल्पना आहे ना तुम्हाला? नाही हो, म्हणजे पण दिवाकर साहेबांनी ऑर्डरच दिली होती नोटीस ताबडतोब लावा म्हणून. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, आलं लक्षात. तुम्ही जा. बस 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 बस, फक्त थोडी खीर दे मला. बास आता. बस काय, थोडी दे ना. बास, वजन वाढतंय खूप. अजून काय वाढायचं आहे वजन? थोडी 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 दे. नाही. बरं एक काम कर, 1 चमचा. नो. 1 चमचा. नो. बरं, उद्या विठ्ठल येईल, तुम्हाला दोघींना शॉपिंगला घेऊन जाईल. बर. विदूला जे जे हवं ते सगळं घ्यायचं. ओके. मला आता फार झोप येते, मी झोपते. हा, गुड नाईट पप्पा. गुड नाईट बेटा, गुड नाईट. पण मला एक सांग, शाळा संपली आता पुढे काय? सुट्टी. सुट्टी? मग सुट्टीत पुढे काय? मी ट्रेकला जाणार आहे. ट्रेकला? हो. मला वाटतं ट्रेकला मोठी मुलं जातात ना. असं काही नसतं हा. माझ्यापेक्षा छोटी मुलं सुद्धा जातात, हो की नाही ग मम्मा? हो बेटा. असं का? बरं बरं, हरकत नाही. पण मग तू आता ट्रेकला जाणार म्हणजे तुला सॅक लागणार. तुझ्याकडे सॅक नाहीये? हो, आणि शूज पण. विदू. ए, काय हरकत आहे, असू दे ना. ए हो, आणि मी ट्रेकहून आले ना की आपण तिघांनी कुठेतरी बाहेर फिरायला जायचं. हा? तिघांनी? हो, पण आमचं ठरलंय, हो की नाही ग मम्मा? हो बेटा, ठरलंय. आता तू जाऊन झोप. ओके, गुड नाईट. गुड गुड नाईट पप्पा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हे काय आता नवीन? काय? हे बाहेर फिरायला जायचं? काय हरकत आहे? कम ऑन, तुला माहिती आहे ना. हो, पण आता फार काही लपूनही राहिलेलं नाही. पण वैजू, मिरवायची काही गरज नाहीये. तुला नसेल, पण मला आहे. वैजू, कंटाळा आला मला या चोरटेपणाचा पद्माकर. मांडलाय मी संसार, पण तुझा आहे तो तर मोडला नाहीये ना. अरे मग त्यांच्या वाट्याला जे येतं ते माझ्या वाट्याला काय येऊ नये? उलट कणभर जास्तच प्रेम करते ना तू माझ्यावर. तरी ते शक्य नाही. मी तुमच्या दोघींची सोय करतो, तुम्ही दोघी जाऊन या ना. कशाला? तू येणार नसेल तर आम्हालाही जायचं नाही. अरे नाहीतरी आम्ही सतत सोबत एकत्रच असतो. पद्माकर, विदू आता मोठी झाली. माझे पप्पा इथे का झोपत नाहीत असे प्रश्न तिने मला विचारल्यावर तिला पटतील अशी उत्तरं मी नाही देऊ शकत. म्हणून मी तुला विचारते. कम ऑन वैजू, तू तरी समजून घे. नाही, मी फिरायला जायच्याबद्दल नाही बोलत आहे. मग मला वाटतं विदूसाठी तरी आपण लग्न करणं गरजेचं आहे. गुड मॉर्निंग आत्या. शुभ प्रभात. काय म्हणते कॉलेज? वार्षिक परीक्षा जवळ आली असेल ना? हो ना ग, त्याचंच तर मला थोडं थोडं टेन्शन येत आहे. आणि सबमिशन्स पण चालू झालेत. आत्या, तुला माहिती आहे सागरने आज काय केलं? काय केलं आता त्यांनी? सागरने एका मुलीला त्याचे सबमिशन्स कंप्लीट करायला लावले. कुणाला? अगं आहे एक रूपा नावाची मुलगी, सागरसाठी अगदी वेडी झाली आहे ती. तरीच त्याचाच फायदा घेतात हे लोक. अगं आत्या, पण ह्यात नुकसान तिचंच आहे. नाहीतरी प्रिन्सिपल मॅडम काहीतरी ऍक्शन घेतीलच ना तिच्या अगेन. कशासाठी?
त्यांनी काय साध्य होणार आहे? ती रूपा का कोण, तिचं वेळ काय कमी होणार आहे? मुक्ते, हे वयच असतं सुरवंटाचं फुलपाखरू होण्याचं, वेड्या वयातही शहाणपण येण्याचं. पण हे शहाणपण सहजासहजी येत नसतंच. त्यासाठी बरे वाईट सगळे अनुभव घ्यावेच लागतात. मुक्ताबाई, आता जरा इतरांकडचं लक्ष कमी करा. स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. स्वतःच्या, इतरांच्या नाही. आत्या, आता तू आहेस म्हणून मी तुझ्याशी बोलतेय तरी. आता एरवी कुठला आलाय वेळ? पप्पा तर तुला माहितीच आहे, सकाळी उठल्या उठल्या ऑफिस एके ऑफिस. मला वाटतं मासाहेब हा एक स्वतंत्र विषय मेजरिंग एफिशियन्सीचा. पण या बाबतीत आपापसात चर्चा न करता अशा परस्पर नोटिसा पाठवणं हे चुकीचंच आहे. अर्थात दिवाकर रावांना या गोष्टीची अजिबात गरज भासत नाही की मला किंवा माझ्या डिपार्टमेंटला याविषयी काही कळवलं. काय, ह्या जर गोष्टी अशाच घडत राहिल्या तर व्यवस्थापनामधली कम्युनिकेशन गॅप बाहेरच्या लोकांच्या लक्षात येईल आणि मला वाटतं ते लोक अशाच संधीची वाट बघतायत. माझी आपल्याला एक विनंती आहे मासाहेब, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही दिवाकर रावांनाच का नाही भरायला सांगत? मी येथून बाजूला होतो. नाही गोवर्धन, नाही, असं अजिबात करायचं नाही. पण ती नोटीस परत घ्यायची एवढं मात्र नक्की. आणि तशी युनियनला कल्पना द्या. जय मासाहेब, माझी एक इच्छा आहे की जर पद्माकर रावांनी या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं तर बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतील विनासायास. कमी वेळा सांगितलं आम्ही त्यांना. नाही मासाहेब, माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की सध्या मोठमोठ्या उद्योगांमध्ये भावाभावात भांडणं लावणं हे राजकारणी लोकांचं काम सुरू झालंय. ही जर कीड आपल्या सरदेसाई डेअरीमध्ये फोफावली तर मला वाटतं सावरणं खूप कठीण जाईल. आणि या बाबतीत दिवाकर रावांची प्रवृत्ती त्याच दिशेनं फोफावते. मला कल्पना आहे त्याची. या संदर्भात पद्माकरांशी बोलते मी. जी मासाहेब. हे काय, आज ऑफिसला नाही जायचं? नाही. नाही का? तब्येत बरी नाही आहे का? हो. तब्येत नाही. तुम्ही जरा पडा शांत. मी सूप पाठवते. ऑफिसला जाणार नसाल तर तसं आपण जीवाबरोबर निरोप पाठवूया. हां, नाही, काही नाही. मी सूप पाठवते. जाऊया मग. फार कंटाळा, खूप अभ्यास झाला. सध्या स्प्राईट पी. हाय 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 हाय. काय, किती वेळ, कुठे होतीस? वाट बघून डोळे थकले. तू पण खूप थकली असशील नाही? म्हणूनच कॉफी पाठवली होती मी लायब्ररीत. काय रे? हो, खरंच. तर लायब्ररीयन ती म्हणाली की लायब्ररीत कॉफी अलाउड नाहीये म्हणून. नाहीतर तुला तसं वाटलं ना, यातच सगळं आलं. एनिवे, फाईल्स. वाव, ग्रेट. बघितलं? हा, बघितलं? फ्रेंडशिपच हे करू शकते.
फक्त फ्रेंडशिप नाही, स्पेशल फ्रेंडशिप. हो येस ऑफकोर्स. बरं हे बघ, तुम्हाला डेट दिलीस लक्षात आहे ना? हो म्हणजे काय, लक्षात आहे माझ्या. एक्झाम झाल्या झाल्या त्याच संध्याकाळी. मी निघू? ओके बाय बाय. बाय बाय बाय. प्रेमात माणूस टोटल जातच संपतच. हे प्रेमाचं वगैरे नंतर बघा, आधी जाऊन सबमिट करा. का त्यासाठी सुद्धा प्रेमात पडलेली मुलगी, गरीब मुलगा शोधणार? अगं तुला एवढ्यासाठी इथे बोलवलंय की एक वक्तृत्व स्पर्धा आहे आणि त्याच्यात तू भाग घ्यावास असं मला वाटतं. एक जुनी संस्था आहे, पण त्याच्यात जर बक्षीस मिळालं ना तर तुझा आणि कॉलेजचाही सन्मान होईल आणि तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचंही नाव सुचलं नाही मला. पण मॅम, फायनल एक्झाम्स डिक्लेअर झाल्यात ना? माझ्याच सैनी लागलाय ना सर्क्युलर. आणि हे बघ, अभ्यास आणि हे तूच करू शकतेस म्हणून तर मी तुला आग्रह करते, नाहीतर मला ऑर्डर द्यावी लागेल. काय विषय आहे मॅम? समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, काल, आज आणि उद्या. सुंदर विषय आहे, मला खूप आवडेल करायला. मी नक्की करीन मॅम. मिस रूपाच्या सबमिशन्स कंप्लीट नाही आहेत आणि आज शेवटचा दिवस होता. कुठे आहे ती? मैं कमिंग मॅम. येस कमिंग. काय झालं मॅडम? उद्या का? उद्याच का? सगळेजण आज देऊ शकतात तर तू का उद्या? मॅडम उद्या मी नक्की देईन. का? आणि हे तुम्ही ठरवायचं नसतं, आम्ही ठरवतो. आणि सगळी मुलं जर आज देऊ शकतात तर तू का उद्या? आता जी काय शिक्षा होईल ती भोगा. मॅडम मला प्लीज एक दिवस द्याल प्लीज. मग सिनेमा नाही बघायचा आणि डिस्कोत नाही जायचं, आधी हे काम पूर्ण करायचं. नाही मॅम, खरं कारण काही वेगळंच आहे. रूपा, आता तू सांगतेस का मी सांगू? काय प्रकारे रूपा? काय ते खरं सांग. मी 2 दिवसापासून सागर आणि त्याच्या मित्रांचं सबमिशन पूर्ण करत होते. Two uncommon forms of मोठ्याने वाच. vertigo should be mentioned. These are सोड रे. सागर, एक प्रॉब्लेम झालाय. काय? प्रिन्सिपल मॅडमना कळले की तुमची सबमिशन्स मी कंप्लीट केली. काय? त्यांनी मला परीक्षेला बसायची परवानगी दिली, पण काय? तुमची सबमिशन एक्सेप्ट केली नाहीयेत. आणि तुम्हाला आता परीक्षेला नाही बसता येणार. नोटीस येईल तशी तुम्हाला. घाबरतोयस कशाला? तिला ऍक्सेप्ट करावंच लागेल. एक्झामला कशी बसू देत नाही म्हातारी बघतोच मी.